पाणी नाही पिलं तर अमुक अमुक प्रॉब्लेम होऊ शकतात। या नादामध्ये बरेच लोक खूप जास्त पाणी पितात। काही लोकांना तर वॉटर रिमाइंडर लावून पाणी प्यायची सवय आहे, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे। कारण कुणी किती पाणी पिलं पाहिजे यासाठी बरेच सारे फॅक्टर्स आहेत, जसं की वातावरण। उन्हाळ्यामध्ये आपण जास्त पाणी पितो कम्पेअर्ड टू हिवाळा। जी लोक फिजिकल ऍक्टिव्हिटीज जास्त करतात ती लोक जास्त पाणी पितात कम्पेअर्ड टू जी लोक दिवसभर बसून काम करतात। आणि ज्यांचं वजन कमी आहे त्यांना कमी पाणी लागतं कम्पेअर्ड टू ज्यांचं वजन जास्त आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे तुमचा आहार। तुमच्या आहारामध्ये वॉटर रिच फूड समाविष्ट असणं सजेस्टेड आहे। मग त्यानुसार तुमच्या पाण्याची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते। सो या सगळ्या फॅक्टर्सच्या अनुषंगाने तुम्ही एक रूल फॉलो करायचा आहे, जो आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेला आहे। जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा सिप बाय सिप पाणी प्यायचं आहे। एकदम बॉटल किंवा ग्लास उचलून गटागट पाणी प्यायचं नाहीये। त्यामुळे तुम्हाला वॉटर इंटॉक्सिकेशनचा प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतो। आणि जर तुम्हाला चेक करायचं असेल की तुम्ही तुमच्या शरीराला जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढं पाणी पिताय की नाही, तर तुमचा युरिनचा कलर चेक करा। तो जर डार्क येलो कलर असेल तर मात्र तुम्हाला पाण्याची क्वांटिटी वाढवण्याची गरज आहे।